महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची नाशिक रोड येथे मॅनेजरशी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर तसेच नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र ताठे सर यांनी नाशिक रोड रेल्वे मॅनेजर माननीय मनोज कुमार श्रीवास्तव यांच्याशी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणात जे काही भाविक तसेच वृत्त संकलनासाठी पत्रकार बांधव येणार आहेत त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम सर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पत्रकारांच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली। त्यात नाशिक रोड रेल्वे प्रशासनाचे मॅनेजर माननीय मनोज कुमार श्रीवास्तव यांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भाविकांसाठी विविध विकास कामास प्रारंभ करण्यात आला। कुंभमेळ्यासाठी अद्यावत जादा प्लॅटफॉर्म बांधकामास देखील लवकरच सुरुवात केली जाणार आहे। रेल्वे स्थानकावर येणाऱ्या पत्रकारांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले। उपस्थित पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र ताठे तसेच सिन्नर अध्यक्ष रमेश गिरी गोसावी, दिंडोरी उपाध्यक्ष महेश तेडके, सचिव संतोष आढाव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावीसह प्रतिनिधी रामचंद्र ताठे, नाशिक। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने आम्ही महाराष्ट्रभर जात असतो आणि रेल्वेच्या संदर्भामध्ये आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळत आहे। लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होत आहेत आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपल्या नाशिक विभागामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन आपल्यासमोर मनोज श्रीवास्तव सर आहेत त्यांनी केलेले आहेत। चांगले मॅनेजर आपल्या याला भेटलेले आहेत नाशिक विभागाला आणि नक्कीच भुसावळ या भुसावळमध्ये सरांनी एक चांगलं कामकाज केलं त्यापूर्वी आणि आज ते नाशिकला आपलं भाग्य आहे की नाशिक सारख्या ठिकाणी सरांची इथे नेमणूक झालेली आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरांचं एक चांगलं नियोजन सरांनी केलेलं आहे। त्याबाबत आपण सरांशी थोडक्यात बोलूया। सर काय सांगाल? मराठी में बोले कि हिंदी में बोल सकते हो? हिंदी। सर आपके बताइए क्या अभी कैसा नियोजन है आपका? यहाँ पे बहुत ज़्यादा काम दिया हुआ है और इस बार जो है पिछले कुंभ मेलों की अपेक्षा बहुत ज़्यादा काम रहेगा और बहुत ज़्यादा जो है यहाँ पे हमारे तीर्थयात्री आएंगे और नासिक शहर से हमारे जितने भी बड़े अधिकारी हैं, हमारे पत्रकार संघ के जितने भी हमारे मित्र हैं, वो सभी इसमें बहुत सहयोग के लिए आते हैं। बहुत काम, बहुत यहाँ पे डेवलपमेंट होने वाला है जिससे यात्रियों को अच्छी सुविधा प्रदान की जाए। जैसे कि पिछले मेलों में हुआ है या अभी प्रयागराज में हुआ है, तो उसी के हमारे एक बड़े मंत्री के साथ मीटिंग हुई थी कलेक्टर ऑफिस में, गोरे मैडम हैं कोई, तो उन्होंने बिल्कुल ये बोला है कि किसी भी हाल में प्रयागराज से कम नहीं चाहिए। और हमारे भाऊ हैं वो यहाँ के मेला के वो बनाए गए हैं, उन्होंने ही बोला है कि बिल्कुल उससे कम नहीं होना चाहिए। तो मेरा ये है आप लोगों को बहुत सहयोग रहेगा इसको अच्छा बनाने के लिए। इथे स्टेशन मैनेजर नासिक रोड के मनोज श्रीवास्तव सर से हम विनती करते हैं महाराष्ट्र से देश भर से जो पत्रकार लोग आएंगे, पत्रकार लोगों को आप अच्छा सहयोग देंगे, ये आपसे हम उम्मीद रखते हैं। किसी भी समाज को, किसी भी सिस्टम को आगे बढ़ाना, उसका प्रचार करने के लिए हमारे जो पत्रकार भाई हैं वे रीढ़ की हड्डी समझ लीजिए। जैसे अपने शरीर में रीढ़ की हड्डी कमजोर है तो हमारी बॉडी कमजोर, इसी तरह पूरे बॉडी को बनाने हमारे पत्रकार भाई जितने हैं, भुसावल में भी थे, यहाँ भी हैं, उनका बहुत सहयोग रहता है। और मैं जितना सहयोग मांगेंगे और नहीं मांगे तो भी अपने से दिया जाएगा। रेल्वे संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचणी असेल, काही प्रश्न असेल तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आपल्या सदैव सोबत असेल। मी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, माझ्यासोबत नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष ताठे सर आहेत आणि आमची सर्व टीम आज सोबत आहेत सरांच्या। मनोज सरांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलंय, सरांकडे खूप अपेक्षा व्यक्त करतो। निश्चितच येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या देशभरातील पत्रकारांना सर चांगल्या सुविधा देतील असे सरांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आपल्या सर्व टीमच्या माध्यमाने आपल्या सर्व टीसी असेल सर्वांना आपण तसं विनंती करावं, येणाऱ्या पत्रकारांना सहयोग द्यावा। धन्यवाद।
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।